नमस्कार मित्रहो, काल लातूर लोकसभा मतदारसंघ, धाराशिव लोकसभा मतदारसंघ, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. मतदान झालं आणि 13 तारखेला आपणास बीड लोकसभा मतदारसंघाची मतदान होणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर नेमकं काय होणार, कोण बाजी मारणार? माजी मंत्री नामदार पंकजाताई मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे या दोघात कोण बाजी मारणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसं बीड लोकसभा मतदारसंघ हा जरांगे फॅक्टर फार महत्त्वाचा ठरणारा आहे. गेल्या वेळा या निवडणुकीत बजरंग बाप्पा सोनवणे यांचा जवळजवळ 1 लाख काही हजार मतांनी खासदार प्रीतमताई मुंडे यांनी पराभव केला होता. त्यावेळेसची परिस्थिती, आजची परिस्थिती पाहता या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या बाजूने फक्त बीडचे खासदार हे आहेत संदीप क्षीरसागर. त्याउलट पंकजा मुंडे यांच्या बाजूने पालकमंत्री धनंजय मुंडे, केजमधून निमिता मुंदडा, गेवराईमधून पवार, त्याचबरोबर प्रकाश साळुंके, आसबे आष्टीमधून आणि धस हे लातूर, बीड, उस्मानाबाद या विधान परिषद निवडणुकीत आमदार आहेत. मित्रहो, तसं प्रत्येक निवडणुकीत मुंडे यांना मराठा समाजाचा फॅक्टर हा फार प्रभावीपणे तोंड द्यावं लागत होता. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना नेमकं भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं राष्ट्रवादी आणि शिंदे सेना ही महायुती असल्यामुळं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली अंबाजोगाई येथे. उद्या कदाचित शरद पवार यांची बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. एकंदरीत डॉक्टर नरेंद्र काळे एक कोरी पाटी म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा होती, पण शेवटच्या टप्प्यात इलेक्टिव्ह मेरिट आणि विविध कारणामुळं बजरंग बाप्पा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मग ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना माजी आमदार साठे, संदीप विद्यमान आमदार क्षीरसागर अशी ही सैन्य किंवा सरदार या निवडणुकीमध्ये राहणार आहेत. सगळ्यांचं लक्ष बीडमध्ये काय होणार, बीडमध्ये काय होणार, जरांगे फॅक्टर किती प्रभावी राहणार. मध्यंतरी पंकजाताई मुंडे आणि जरांगे एका व्यासपीठावर होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो मुद्दा उपस्थित केला, अल्पसंख्याकांचं मतदान हे मिळण्याची सुतराम शक्यता नाही, तसं कधी मिळतही नव्हतं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई असेल, आष्टी असेल, केज असेल, म्हणजे मुस्लिम बहुल काही मतदारसंघ आहेत. बीडमध्ये जास्त आहे, अंबाजोगाईमध्ये आहे, परळीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर प्रकाशदादा साळुंके, ज्या घटना घडल्या त्या अत्यंत मराठा आंदोलनाच्या वेळेस दुर्दैवी आहेत. आणि यावर कशा पद्धतीनं, कारण युवक मोठ्या प्रमाणात हे ऐकायला तयार नाहीत. दुसऱ्या बाजूला ओबीसी फॅक्टर हा खरोखर म्हणजे मतदानापर्यंत जाणार का, मतपेटीपर्यंत, मशीनपर्यंत पोहोचणार का, हे काळ आणि वेळ ठरवणार असून आज तरी ही अत्यंत चुरशीची निवडणूक आहे.
या चुरशीच्या निवडणुकीत लोकांना पंकजाताई मुंडे या केंद्रीय भाजपच्या पदाधिकारी आहेत आणि मग नेमकं काय होणार, शेवटी मुस्लिम समाजाचं मतदान भाजपला कमी होणार किंवा होणारच नाही अशा प्रकारची परिस्थिती असताना जवळजवळ जे मतदान असलेल्या मतदानापैकी 90% मतदान होणार आणि त्या मतदानात जर किती मताधिक्य घेणार, कारण आम्हाला आठवतंय गोपीनाथरावजी मुंडे हे इतर मतं कसे आपल्याकडे घेता येतील याचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी रमेशराव आडसकर असतील, धस ज्यांनी लोकसभेची निवडणूक मुंडे साहेबांविरोधात लढवलेली आहे तेही उमेदवार यावेळेला प्रचारामध्ये पंकजाताई मुंडे यांच्या बाजूने आहेत. एकंदरीत सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना कितपत मतं कन्सॉलिडेट होतात, कोणकोणत्या मतदारसंघात काय काय घडतंय हे मात्र मतपेटीत जाईपर्यंत किंवा EVM मशीनपर्यंत जाईपर्यंत काही सांगता येत नाही. एकंदरीत ही निवडणूक तसं प्रचंड चुरशीची आहे. काही जण तर पंकजाताईंना अडचणीचं आहे म्हणतात, तर काही जण बजरंग सोनवणे यांना अडचणीचं आहे म्हणतात. नेमकं राष्ट्रीय पातळीवरचा प्रगती रेल्वेचा मार्ग हा आष्टीपर्यंत आलेला आहे, तो आणखी बीड परळीपर्यंत येणं बाकी आहे. राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये नेमकं काय घडणार हे जरी सांगता येत नसलं तरी येणाऱ्या 3-4 दिवसात म्हणजे मतदारापर्यंत प्रचारक कसे जाणार, किंबहुना 90% लोकांनी आपल्याला मत कुणाला द्यायचं हे ठरवलेलं आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये बीड लोकसभेची निवडणूक काही जण हमखास पंकजा मुंडे येणारच म्हणतात, तर काही जण बजरंग बाप्पा येणारच म्हणतात. असो, येणाऱ्या 3-4 दिवसात धनंजय मुंडे असतील, रमेश आडसकर असतील, मुंदळा असतील, नंतर गेवराईचे पंडित असतील, पवार असतील, हे कशा कशा पद्धतीनं करतात आणि सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना काय काय घडतंय हे काळ आणि वेळच सांगणार आहे. चला, तुम्हाला आमच्या या विश्लेषणाविषयी काय वाटतंय? सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत टाका. पण निश्चितच कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळं काही कुणाला जास्त फायदा होणार किंवा कुणाचं नुकसान होणार हे आज जरी सांगता येत नसलं तरी परंतु बीड लोकसभा मतदारसंघात हे मराठवाड्यातील महत्त्वाची आणि चुरशीची निवडणूक ठरणार आहे. आपण नुकतंच धाराशिवची निवडणूक पाहिली, नांदेडची पाहिली, हिंगोली पाहिली, परभणी पाहिली, लातूर पाहिली. मतदार हा अत्यंत चाणक्ष आहे. सोशल इंजिनिअरिंग आपल्याला वाटतंय तसं नाही. मराठा समाज एकीकडे गेला म्हणून OBC सगळा एकीकडे होणार का? आणि या सगळ्या समीकरणावर, कारण काही मतदार हा न बोलवता एखाद्या गावात एखादा बलशाली असतो आणि दुसरा बोलू शकत नाही पण कृती करतो, तर आता बाते कम काम ज्यादा हे कोण करणार हे काळ आणि वेळच ठरवेल. पण एकंदरीत अत्यंत चुरशीची ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अत्यंत धनंजय मुंडे असतील, मुंदळा असतील, धस असतील, हे सर्वच जण जरी प्रभावीपणे काम करत असले तरी मुख्य या प्रचार यंत्रणेत धनंजय मुंडे यांची ही कसब लागणार आहे, प्रतिष्ठा लागणार आहे. चला पाहूया येणाऱ्या 3-4 दिवसात काय काय समीकरणं घडतात, कशा कशा प्रकारे मतदारापर्यंत लोक जातात, काय घटना घडतात, यावर बरंच काही अवलंबून आहे. आपण आवडलं सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.